नमस्कार श्रोते हो. कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष मराठी साहित्य मंडळ श्री सुरेश लोहार लिखित अक्का ही कथा आज आपण ऐकत आहोत. अपंग पण मनानं अभंग असणारे अक्का. साऱ्या गावच्या अक्का आहेत. भक्ती मार्गाची ओढ, सदोदित मुखात राम नामाचा जप. त्यांना चालता येत नाही. लहानपणी दोन्ही पाय लुळे पडले, त्यामुळे त्या घर सोडून कधीच जायच्या नाहीत. गेल्यास तर बाहेर, आजारी पडल्या तर, किंवा माहेरला पलसाला जाताना त्या बैलगाडीतून भवानीनगर स्टेशनला जात. त्यांचं सायकलचं दुकान होतं. त्यांचे यजमान बापू ते दुकान चालवत. बापूंची पहिली बायको 2 मुलं झाल्यानंतर क्षयाच्या आजारात त्या काळी इलाज नसल्यामुळे मेली. त्यामुळे बापूंनी पोटापाण्याच्या सोयीसाठी अक्कांना केलं. अक्कांनी बापूंचा लंगडा संसार अपंग असून सुद्धा छानसा केला. बबनला लहानाचा मोठा केला. इंदुबाई, बबनची बहीण, लग्न होऊन सुखात नांदत होती. सून शांताबाई, नातू असं शानदार कुटुंब. अक्कांची राहणी साधीच होती. मीठ भाकरी खाऊन बापूंना साथ देणारी ती साध्वी. कोणी पाहुणा रावळा येवो, त्याचं आतिथ्य मनोभावे होत असे. बापूंनी एखादी सायकल दुरुस्त केली तर काही लोक बापूंच्या माघारी सायकल अक्कांना विचारून नेत. अक्का, बाजारात माळव इकून पैसे देईन. अक्का म्हणत, ध्यान करून पैसे द्या म्हणजे झालं. मग बापू खेटं घालून घालून हैराण व्हायचे. तेव्हा ते पैसे मिळायचे. उन्हाळ्याच्या दिवसात उन्हाळी पदार्थ करण्यात अक्का गुंतलेल्या असत. अक्कांच्या पाटावरील शेवया अगदी बारीक धाग्यासारख्या, आणि त्या शेवया शिजवून दुधा तुपाबरोबर साखर टाकून खाल्ल्या तर त्याची गोडी न्यारीच. त्या पोटात कधी विरघळून जायच्या ते माहीत व्हायचंच नाही. गव्हाच्या कुरवड्या, मक्याच्या भातवड्या त्या तळल्यानंतर किती खुसखुशीत, किती खाव्या आणि किती ठेवाव्यात असंच वाटायचं. आमच्या गल्लीतील कोणी आजारी पडलं की पैसे नसतील तर अक्का त्याला रिकाम्या हातानं कधीच पाठवायच्या नाहीत. अक्कांचे पैसेही लोक वेळेवर आणून द्यायचे. लोक म्हणायचे, देव माणसाचं पैसं बुडवून संसारात काय बरकत येणार. दरवर्षी श्रावण महिना म्हणजे गावात पोथ्या पुराणाचं वाचन. श्रवण ठराविक घरात सुरू असायचं. अक्कांच्याही घरी दरवर्षी रामायण, महाभारत, शिवलीलामृत यापैकी एखादा ग्रंथ लावलेला असायचा. गल्लीतील आयाबाया, गडी माणसं, आम्ही लहान मुलं सुद्धा ते ऐकायला जायचो. शिवलीलामृतातील 11व्या अध्यायातील महानंदेची कथा अगदी हुबेहूब वर्णन करून हावभावासहित त्या करून दाखवायच्या. त्या कथेतील तो प्रसंग, महानंदा अग्निकुंडात उडी घेते आणि भगवान शंकर कंदूक झेलावं असं तिला झेलतात, हा प्रसंग श्रोत्यांना मनोमन पटायचा. डुलक्या घेणारेही जागे व्हायचे. अक्कांचा मळा होता. त्यांचा ल्योक बबन आणि सून शांताबाई सांभाळायचे. परंतु अधूनमधून अक्का त्या मळ्याची चौकशी करायच्या. उसाला पाणी वेळेवर द्या, यंदा आंब्याचा मोहर कसा आहे, फणसांच्या झाडांना फणस बाजलेत की नाही, त्या हंगामात सून शांताबाईंची चौकशी करत. कधी कधी बबनदादा गाडी घेऊन गावात येई. बैलांना पाहिल्यावर अक्कांचं मन बहरून येई. बैलांना त्या लक्ष्मी समजत, कारण त्या म्हणत, बैल शेतात राबतात, त्यांच्या श्रमावरती शेती पिकते, आपल्याला अन्नधान्य मिळतं. त्या घरातून लंगडत लंगडत जाऊन भाकरी घेऊन येत. बैलांच्या पाठीवरून मायेनं हात फिरवीत. सर्जा राजा, धन्याला बरकत द्या र. आणि खरोखरच बैलांच्या अंगावरती शहारे उठत. आणि बेंद्राच्या दिवशी तर त्यांची खाण्याची चंगळच असायचे. आंबील आणि अंडी पाजून बैलांचा बेंदूर अक्का बापू साजरे करायचे. बबन दादाला तर अक्का कायम फटकारायच्या. बबन, अरे बैलांना चाबूक मारत जाऊ नगस, आता ते थकलेत,
त्यांना दावणीलाच मरू दे. सर्जा राजा बैल म्हातारे होऊन 5-6 महिन्यांच्या अंतराने मेले. त्यावेळी अक्कांना अन्न गोड लागलं नाही. बैल पुरलेल्या जागी वर्षानंतर 2 नारळाची झाडे आली. अक्का पहावयास गाडीतून गेल्या. त्यांचे डोळे दुःखाश्रूंनी भरले. बाबांनो, आयुष्यभर आमच्यासाठी राब राब राबलात. खंडोगणती धान्य घरात आलं. या नारळाच्या रूपानं तुमची आठवण होत राहील. अक्कांच्या घराच्या गायीचे ते दोन्हीही बैल होते. आता नवीन बैल आणले होते. हे नवीन बैलही श्रमाचं चीज करणारे निघाले. आम्ही येडे मच्छिंद्र गाव सोडून किल्ले मच्छिंद्र गड या गावी स्वतःच्या घरी राहावयास गेलो. मी अक्कांना अधूनमधून भेटायला जायचो. प्रत्येक भेटीत त्या आईची आठवण काढतात. अरे, तुझ्या घराचा दरवाजा वाजला की तुझ्या आईची आठवण होते. त्या रात्री 11-11 वाजेपर्यंत चालणाऱ्या गप्पा टप्पा आठवतात. मन उदास होते मातीआड गेलेल्या आईच्या आठवणीने. पण आईच्या रूपाने अक्का डोळ्यासमोर उभ्या राहतात. कथा समाप्त. श्रोते हो, तुम्हाला देखील अशाच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.